कोतवाल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। कोतवालची भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 4था वर्ग पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे कोतवाल भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे कोतवाल भरतीची तर 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर कोतवाल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 रुपये महिना यामध्ये भेटणार आहे आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस यामध्ये आहे। तर जनरल नॉलेजचा यामध्ये पेपर असणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आणि खास म्हणजे आपण स्थानिक उमेदवार यामध्ये रहिवासी असला पाहिजे अट आहे, त्यामुळे जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर कोतवाल भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया काय, या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, या भरतीमध्ये फी काय, या भरतीमध्ये नोकरीचं ठिकाण कोणतं असणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला कोतवाल भरतीची दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कोतवाल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। कोतवालची जी भरती आहे, बाकीच्या जिल्ह्यांची कोतवालची भरती कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बोलणार आहे। बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे तर सध्या ज्या अहिल्यानगरमध्ये ज्या कोतवालची भरती निघाली आणि 158 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर यामध्ये अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला कोतवाल भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार गणलं जाणार आहे 7 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 500 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे अहिल्यानगर आहे आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर अहिल्यानगरमध्ये जेवढे पण तालुके आहेत त्या सर्व तालुक्यामध्ये ही भरते। तर पाथर्डी तालुक्यामध्ये 13 जागा आहे, संगमनेरमध्ये 16 जागा आहे, श्रीरामपूरमध्ये 8 जागा आहे, शेवगावमध्ये 7 आहे, श्रीगोंदामध्ये 20 जागा आहे, राहातामध्ये 7 जागा आहे, राहुरीमध्ये 12 आहे, पारनेरमध्ये 21 आहे, जामखेडमध्ये 6 आहे, नेवासामध्ये 10 आहे, कोपरगावमध्ये 10 आहे, अहिल्यानगरमध्ये 14 आहे, कर्जतमध्ये 14 आहे। तर टोटल 158 जागांसाठी ही भरती निघाली आणि ह्या जेवढ्या पण तालुक्यामध्ये ही भरती निघाली आहे प्रत्येक तालुक्यामधल्या गावामध्ये सुद्धा जागा यामध्ये रिक्त आहे, लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं वेळेस की या भरतीमध्ये शिक्षण आपलं 4था वर्ग पास पाहिजे मुलं आणि मुली आणि आपण स्थानिक रहिवासी यामध्ये असला पाहिजे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। स्थानिक उमेदवार आपण यामध्ये फॉर्म भरू शकता। एखाद्या गावामध्ये जर समजा जागा निघाल्या तर त्या गावातल्या विद्यार्थ्यांनाच त्या गावामध्ये फॉर्म भरता येणार आहे, दुसऱ्या गावातल्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी यामध्ये प्रोसेस आहे। तर यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्या गावामध्ये जेवढ्या पण जागा असेल तर फक्त आपल्याच गावामध्ये आपल्यालाच फॉर्म भरता येते, बाकीच्या विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये फॉर्म भरता येत नाही, आपल्याला सुद्धा दुसऱ्यांच्या गावामध्ये फॉर्म भरता येत नाही। आणि कॅटेगरी वाईज यामध्ये जागा आहे की आपल्या जर कॅटेगरीची जागा नसेल SC ST OBC तर आपण काय करायचं ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म टाकता एक, लक्षात ठेवा। ओपन कॅटेगरी हे सर्वांसाठीच राखीव एक, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही जे विद्यार्थी मित्रांनो कोतवालची भरती चालू आहे आणि यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 रुपये प्लस आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि चांगली नोकरी आहे विद्यार्थी मित्रांनो। आपल्या गावामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागते, लक्षात ठेवा। कोतवाल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर कोतवाल भरतीमध्ये आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर यामध्ये पेपरच्या बेसवर यामध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे। 100 मार्काचा कोतवाल भरतीमध्ये पेपर घेतला जाणार आणि 100 मध्ये जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि ते प्रश्न जे असणार आहे पूर्ण जनरल नॉलेजचेच प्रश्न असणार आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये गणित वगैरे नाही आहे, बुद्धिमत्ता चाचणी नाही आहे, इंग्रजी ग्रामर नाही, हा सुद्धा एक तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे। ज्यांचं जनरल नॉलेज स्ट्रॉंग आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगली ही सुवर्ण संधी चालू आली आहे। तर यामध्ये जनरल नॉलेजचे जे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे कोतवाल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर आपल्या गावामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की बा आपल्या गावामध्ये कोतवालच्या जागा निघाल्या म्हणून, त्यामुळे फॉर्म खूप कमी प्रमाणात येते आणि सिलेक्शन होण्याचे 100% चान्सेस यामध्ये राहते, लक्षात ठेवा। तर आता
आता हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोतवालची भरती चालू आहे। अहिल्यानगर पूर्ण अहिल्यानगरमध्ये हे भरती चालू आहे, लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर बाकीच्या जिल्ह्यांची आमची कोतवालची भरती कधी निघणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांची आता कोतवालची भरती निघणार आहे, तर ते जिल्हे तुम्हाला सांगून देतो। सोलापूर जिल्ह्यांची सुद्धा निघणार आहे, परभणी झालं, गोंदिया झालं, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, जालना, अकोला, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर या सर्व जिल्ह्यांची जे येणाऱ्या दिवसामध्ये कोतवालची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे। ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर कोतवाल भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। भरती 2025 कोतवाल भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। जामखेड तालुक्यातली ही या ठिकाणी जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा जाहिरात आणि ह्या सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले, तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले। त्यामध्ये आपण सर्व जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके त्या सर्व तालुक्याच्या जाहिराती आपण टाकल्या, त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या गावामध्ये किती जागा यामध्ये रिक्त आहे। तर पहा ऑनलाईन फॉर्म भरणे चालूच आहे, 8 जुलैपासून चालू झाले आणि 18 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे कोतवाल भरतीची। आणि पगारसुद्धा यामध्ये आपल्याला 15,000 रुपये प्लस महिना भेटणार आहे कोतवालमध्ये। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर कोतवाल भरतीमध्ये जे यामध्ये गावं जे असणार आहे बघू शकता तुम्ही, हे काही गावं यामध्ये आहे। कुसडगाव झालं, त्याचबरोबर खांडवी झालं, जामखेड झालं, कुसडगाव झालं, त्याचबरोबर पाबी झालं, डिसलेवाडी झालं, जामखेड झालं, जातेगाव झालं, नान्नज झालं, फकराबाद झालं, धानोरा झालं, वंजारवाडी झालं, ठीक आहे। तर ह्या गावामध्ये जे गावागावानुसारचे हे पद एक लक्षात ठेवा। तर यामध्ये असं आहे की स्थानिक आपण रहिवासी असलं पाहिजे। जसं आता आपल्या गावामध्ये ज्या जागा निघाल्या तर आपल्या गावातल्याच विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येणार आहे, बाजूच्या गावातल्या पोरांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा। तर हे काही आपल्यासाठी म्हणजे सांगायचं एवढंच की जास्त कॉम्पिटिशन यामध्ये नसते आणि भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की ही कोतवालची भरती निघाली आहे, म्हणून गावागावामध्ये सुद्धा माहीत नसते जास्त विद्यार्थ्यांना। तर कमी जर समजा तिथं अर्ध आले समजा तर जास्त चान्स आहे आपलं यामध्ये सिलेक्शन होण्याची। तर कोतवाल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर कोतवाल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे 100 मार्काचा आणि लेखी परीक्षेत प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असणार आहे आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। महसूल सेवक कोतवाल पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित आहे, म्हणजे जनरल नॉलेजचेच प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे। 50ही प्रश्न जे असणार आहे हे सामान्य ज्ञानचे असणार आहे, जनरल नॉलेजचे यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर जनरल नॉलेजचेच प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे नाही, बुद्धिमत्ता चाचणी नाही, इंग्रजी ग्रामरचे नाही, हे प्रश्न नाही विचारले जाणार आहे, फक्त जनरल नॉलेजचे विचारले जाणार आहे। उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही। आणि पासिंगचा जर आपण विचार केला कोतवाल भरतीमध्ये तर लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले 100 पैकी 40 तरी गुण आपल्याला मिळवणं आवश्यक आहे। तर 40 जरी मार्क आपल्याला भेटले 100 पैकी तरीसुद्धा काही ना काही चान्सेस यामध्ये लागायचे राहते, लक्षात ठेवा। तर लेखी परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना तात्पुरते कागदपत्र तपासणी कामी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच कागदपत्र तपासणी अंतिम निवड यादी असणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया, हे संपूर्ण जाहिरात आहे कोतवाल भरतीची, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार।